आता त्याची वाट बघतो यायची, येईलच तो 5 ते 10 मिनिटामध्ये. घर पण आवडलं, सगळं केलं एकदम घाईघाईमध्ये. आणि आम्ही विचार केला होता की आम्ही ब्लॉग पहिल्यापासून म्हणू, पण काही ॲज युजल झालं नाहीये. त्याच्यात वेळ आमचा असंच गेलेला आहे. आता तो आल्यावर आम्ही त्याला भेटवतो तुम्हाला. तर आज दादाचं केळवण आहे, त्याला बोलवलेलं आहे. हे लोक कामं करतात, खीर बनवतात आणि ही भांडे घासते. एकदा दाखवते काय करताय गाईस. सगळं बनवून झालं ऑल. हा, काय काय आयटम्स आहेत आज नाही, आपण डायरेक्ट ताट रिव्हील करू. ओके चालेल, ठीक. प्रिपरेशन इज स्टील गोइंग ऑन. आणि आत्ता वैष्णवी ते लिहिते आहे तिथे सोनू दादाचे केळवण म्हणून, आणि ती मराठी विसरलेली आहे. आणि ऋतिका पण हेल्प करतायत. दाखवा की. एकच मिनटं गाईज. हां, सोनूचे केळवण व्यवस्थित काढ ग. नाही छान दिसतो शाबे व्लॉग मध्ये. आणि अमूल्य तयारी करते, बिफोर आणि आफ्टर आपली तयारी. तिने खूप मस्त पाणीपुरी बनवलेली आहे, थोड्या वेळाने खाऊया. गेला खरं चक्कर मारायला. तिकडे बसला. पिशवी पूजा दिसते आपली पूजा. हा ये हा ये पब्लिक स्टडी नाही. आता दादा आलाय. ब्लॉग मध्ये येणार आहे तू. तसे तुझे काही फॅन भेटले होते मला. एकच हा ये वेलकम. कसं वाटतं. नाही ते डेकोरेशन बघ, वैष्णवीने यांनी सगळ्यांनी केलंय. हा सगळं छान बनवलेलं आहे. लवकर त्यांच्या उज्जैनचे त्यांनी एवढी शूटिंग केलेली, ते सगळे डेटा नेमकी उडून गेला. तो त्या अंकितच्या फोन मध्ये काढलेला ना, त्याचा आयफोन त्याने काहीतरी चेंज केलं नाही, त्याचं काही दुसरीकडेच आहे back. त्याचं काहीतरी वेगळंच झालं गेलं. तू अशी असं स्पीच द्यायला का चालली आहे. मतदान करा. कोणत्या पक्षाचे तुम्ही. कसं वाटतंय. छान वाटतंय. कॅमेरा बंद कर पटकन. का बर. मला खायचंय. काय काय बनवलंय सांग. भेंडीची भाजी, पोळी, खिचडी, शिरा, पापड. ही कोणती चटणी आहे. टमाट्याचं लोणचं आहे. लोणचं छान. येस. आणि सॅलड, लिंबू, मीठ. आणि याच्या आधी काय खाल्लं. त्याच्या आधी स्टार्टर मध्ये असेल ना. हा, पाणीपुरी. ब्लॉग ब्लॉग मध्ये बघा. येस. पण जेवण कसं होतं लास्ट. खूप छान होतं, मला खूप आवडलं. खूप आवडलं ना. ॲक्च्युली यू शुड ट्राय इफ यू हॅवंट ट्राईड दिस ग्रामीण कुल्फी. फी प्रमोशन. हां, तर तुम्ही ट्राय करायला हवी. IT इंजिनियर, नॉट IT, ऑटोमेटिव्ह इंजिनियर. हां,
सगळे आहेत. सगळ्यांचं जेवण कसं झालं? कोणाचं? प्रतिक्रिया? नाही खरंच खूप छान होतं जेवण, मला खरंच आवडलं. थँक्यू सो मच. सगळ्यांनी पण लग्नाला यायचं बरं का. हा, सगळ्यांनी लग्नाला यायचं. कोणाच्या मावस भावाचं चुलत बहिणीचं लग्न असेल तरी पण यायचं. हा ऋतुजासाठी आहे, कारण तिच्या मावस भावाचं लग्न आहे. आणि कोणाच्या मित्राचं असलं मग कोणाच्या मित्राचा अभिषेक आहे, ज्याच्या मित्राचं लग्न. मित्राचं जरी असेल तरी अच्छा, हा, वेळात वेळ काढून त्याच्या पण. यायचं. तरी पण यायचं. हम्म. आहे का? लग्नाला यायचं. हो, मी विचार करते. तसं नाही आले तर- बिझी स्केड्यूल मधनं थोडे टाइम टाइम मिळाला जर मला ऑफिस मधून सुट्ट्या मिळाल्या. नाही, तुम्ही नाही. चीफ गेस्ट असाल इनॉग्रेशन बघा, आता पण केळवणे तरी काम करावं लागत. घाल तुझा लॅपटॉप घेऊन ठेवला जाऊ मग करताय ना. आणि आता गिफ्ट पण देताय. आय होप ही विल लव्ह द गिफ्ट. लगेच खोलू का? हो खोल. अनबॉक्सिंग. बघू आता काय. काय आहे बघूया. श्रुतीच्या वर प्रँक केलेला तसं काहीतरी, पण तसं काही नाहीये. चले छैया छैया छैया. विच वन? द वन यू लाईक, द वन यू विल लव्ह. Thank you. मध्ये परत. लावून पण जायचं. हा, लावून पण जायचं, इथून यूज करून जायचं. पण तो व्हिडिओ मध्ये नाही कळणार. ठीक आहे, तू एक्सप्लेन कर त्याचा अरोमा कसा आहे. यू कॅन एक्सप्लेन दॅट. करू शकतो आपण फील. माझ्या मैत्रिणी, प्रिया मैत्रिणी. ओ नाईस पॅकेजिंग. स्पीकर आहे का? स्पीकर आहे. अरे वाचतो का बघून बघा. नाही ते बॉटम आहे बॉटम. हा बॉटम आहे असं? नाही. हो फोन ना. सब गरीब है यहाँ पे, किसी को पता नहीं महंगे परफ्यूम कैसे खोलते. ये फ्रॅग्रन्स चांगला आहे. छान आहे छान आहे. खरंच का? खरंच खरंच खरंच. तोंडपास ये नाही नाही खरंच छान. एक्टिंग देख रहे है ना. मस्त आहे ना. आता मी पण घेऊ का? चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. हा, आम्हीच ऑर्डर केलं होतं, पण आम्हाला माहिती नाही. खरंच छान आहे. प्रत्येकाने स्मेल घेऊन बघितलं. 50 रुपये काढतो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, बट आमचे छोटूसे गणपती बाप्पा आणि बुक्स आणि ड्रीम कॅचर वाला कॉर्नर. खिचर 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 खिचर. ओनली ही. आता R&D होते की नक्की कोणते कोणते फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. डिकोडिंग चालू आहे. एवढं आवडलं की त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. हा, आता ते परफ्यूम साठी भांडण. द्यायचंय की ते ठेवायचं. ऑरेंज ब्लॉसम. हा आहे ना. तरी आपल्याला कळणार नाही वैष्णवी. ड्राय ॲम्बर सॅन्डलवूड आहे ना. बोलली मी सँडलवूड आहे याच्यामध्ये, कळलं का? हो, गाभाऱ्यात गेल्यासारखं वाटतं. एकदम भारी वाचायचा. म्हणजे छान. मला खूप आवडते ती वाईफ म्हणून.